इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून धमकीचा हा फोन आलेला आणि फोनवर इंद्रजित सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळही करण्यात आली। घरामध्ये शिरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलेला आहे आणि फोनवरून त्यांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। प्रशांत कोरटकर असे या व्यक्तीचं नाव आहे। या नावानं या फोन आलेला आणि इंद्रजित सावंत यांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। त्याचबरोबर शिवीगाळही इंद्रजित सावंत यांना केल्याचं त्यांच्याकडून कळतंय। घरामध्ये शिरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रताप, इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं कळतंय, फोन आला होता, काय नेमके तपशील आहेत? आपण पाहतो की काल दिवसभरात आणि काल रात्री 2 वेळेला इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलेला आहे। प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने हा धमकीचा फोन केलेला आहे। त्याच्यामध्ये ब्राह्मण द्वेष पसरवत आहात अशा प्रकारचा आरोप करत इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की अश्लील शिवीगाळ देखील या पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहतो की इंद्रजित सावंत यांनी या संदर्भात 5 तास आधी एक फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे असं म्हटलेलं आहे। खरं तर आपण पाहतो की इंद्रजित सावंत गेल्या काही दिवसापासून संभाजीराजांचा इतिहास जे पुस्तकाच्या आधारावर आहे, ज्याचे संदर्भ आहेत, त्या संदर्भाला घेऊन त्या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींना वाईट प्रतिक्रिया देत आहेत। पण दुसरीकडे आपण पाहतोय की त्यांना अशा प्रकारची शिवीगाळ करण्यात आलेली आहे। ज्या शिवीगाळामध्ये अतिशय खालच्या आणि तुच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।